छकुलीला 101 ताप होता, फार लाल लाल झाली होती पोर, त्यात माझा पाय दुखावलेला. नाही, तुमचं काय घेणं देणं ना त्याच्याशी, नाही का? पण आजी, तू आईला इथे बोलण्यापेक्षा मला फोन केला असतास. आनंदाचं माहित नाही, पण मी माझ्या हातातली सगळी कामं सोडून इथे धावत आलो असतो माझ्या मुलीसाठी. आजी, मी तुला जाताना तसं सांगून गेलो होतो. आणि आप्पांचा चेकअप करणं पण गरजेचं होतं, पण मला नाईलाजाने जावं लागलं. आणि मी काय मजा म्हणून गेलेले का? माझा नाईलाज होता म्हणून गेले होते. तू तर थोड्या दिवसांनी हे घर सोडून जाणार आहेस, तेव्हा जानकीला काही झालं तर काय करणार आहेस? आता इथे उभा राहून मला दोष देतोस, तसा तिथे जाऊन मला दोष देशील. तुला दोष देतोय का? मी तर तुझ्याबद्दल काही बोलतच नाहीये. आणि हो, उद्या मी इथे नसणार आहे, म्हणूनच आज मला तिची जास्त काळजी वाटते. मी इथे असून सुद्धा जर ही वेळ आहे, तर मी तिथे गेल्यावर काय होईल, म्हणून मला छकुलीला माझ्या बरोबर घेऊन जायचं होतं. मला या विषयावर परत वाद घालायचा नाहीये. एवढंच म्हणते की सकाळी जानकी बरी होती म्हणून मी कामावर गेले. मला जरा सुद्धा अंदाज असताना तर मी नसते गेले कामावर. आणि आजी, तुम्ही मला कळवलं असताना तर मी सुद्धा हातातलं काम सोडून आले असते. खरंच. वा, म्हणजे सगळी माझीच चूक आहे. अरे तुम्हाला कळवायला तुम्ही फोन तरी उचलायला हवा की नको? आणि मला शिकवू नका मी काय करायचं आणि काय करायचं नाही ते. जानकी माझी पणती आहे आणि तिच्यासाठी जे योग्य असेल तेच मी करेन, आणि आजही तेच केलं. पण तुमचं काय? तुमच्या वागण्याला काही धरबंद आहे की नाही? तुमच्या बोलण्याला वागण्याला काहीच बंद नाही. काय बोलता, काय वागता, सगळेच बेभरोशी. अशा काय मोठ्या अपेक्षा असतात रे आमच्या तुमच्याकडून, पण त्याही तुम्हाला पूर्ण करता येत नाही. आयुष्यात आपल्या कुटुंबाला, आपल्या माणसांना आपली खरोखरच गरज असते. असे किती दिवस असतात? हाताच्या बोटावर मोजण्या इतके. पण जर ते दिवस सुद्धा तुम्हाला काढता येत नसतील तर खरंच कीव येते मला तुमची. म्हणून अरुंधतीला बोलवावं लागतं. तिला एक फोन केला आणि ती हातातली सगळी कामं टाकून निघून आली. जानकी बरोबर दिवसभर थांबली. जानकी मोठी झाल्यावर तिला आजचा दिवस आठवडात सुद्धा नाही, पण मी आजचा दिवस कधीही विसरू शकणार नाही, आणि तुम्ही तो विसरू नये. कांचन, अगं उगाच काय विषय लांबवतेस तू? आता झालंय ना, बरी आहे ना आता जानकी? ती आता जी बरी आहे, शांतपणे झोपलीये, तिचा ताप उतरलाय ना, ते फक्त अरुंधतीमुळे. अरुंधतीने हे घर सोडून सुद्धा 1.5-2 वर्ष लागेल. तरी सुद्धा आपल्याला जर तिची गरज पडत असेल ना, तर तुम्ही सगळे इथे असून सुद्धा नसल्यासारख्या. तुमचा वेळ जर तुमच्या कुटुंबाला देता येत नसेल तर काय उपयोग आहे अशा वेळेचा? असो, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. जे काय आहे ते स्पष्टच बोलते मी आज. ज्याला घर सोडून जायची इच्छा आहे त्याने खुशाल जावं. मी कुणालाही अडवणार नाही. पण जर तुम्ही इथे राहण्याचा निर्णय घेतलात तर माझी एक महत्वाची अट आहे. जर तुम्ही या छताखाली राहणार असाल तर या कुटुंबाला आणि त्याच्या गरजांना तुमच्या आधी प्राधान्य द्यावं लागेल, कारण माझ्या घरात स्वार्थाला जागा नाही. या तुझ्या बाबतीत सुद्धा मी एक निर्णय घेतलाय. तुला पटत असेल तर ठीक आहे, नाही तर तुझी मर्जी. कोणता निर्णय? तुला जर त्या मुलीशी लग्न करायचं असेल, आरोहीशी. बरं, त्या आरोहीशी तिच्याशी लग्न करून सून म्हणून जर तिला इथं आणायचं असेल तर माझी एक अट आहे. कसली अट? मला आरोहीची परीक्षा घ्यायची. कसली परीक्षा? त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. तिला एक संपूर्ण दिवस माझ्या बरोबर राहावं लागेल आणि मी जी म्हणेन ते सगळे ऐकावं आणि करावं लागेल. बोल, मान्य आहे? काजी, परीक्षा वगैरे काय? कुठल्या काळात जगतोय आपण? हे अशा अटी वगैरे घालणं अपमानास्पद वाटेल. हे बाबा, मी कोणाचा अपमान वगैरे करत नाही हा, आणि तिचा अपमान होईल असं काहीही तिला करायला लावणार नाहीये मी. कांचन, तू काय बोलतेस तू? हा वेळेपणा थांबव जरा. हा काही वेडेपणा नाहीये. मला या घरात एक जबाबदार सून हवीये. या घरावर आणखीन एक जबाबदारी नकोय. ज्याचं जर तिच्यावर खरंच प्रेम असेल ना तर ते सिद्ध करायला एक पाऊल पुढे यायला हवं यांनी. जर ते ही छोटीशी परीक्षा देऊ शकत नसतील तर संसारात पुढे येणाऱ्या मोठ्या परीक्षांना कसे सामोरे जाणार ते? कांचन, अगं त्यांचं ते बघतील ना. अहो, अभि, अनघा, ईशा, अनिश यांच्या बाबतीत सुद्धा हेच बोललो होतो आपण. बघताय ना का नाटक झालंय ते.
मला यशच्या बाबतीत हेच व्हायला नकोय. मी जे काही करते ना तुझ्या भल्यासाठीच करते. त्यामुळे यश, तुला मान्य आहे माझ्यावर? मान्य आहे. पण परीक्षा तिच्या एकटीची नाही, तू माझी सुद्धा घ्यायला हवीस. कारण संसार आम्हा दोघांचा आहे. आणि तुला जर हे मान्य असेल तरच मी तुझं ऐकेन. जशी तुझी इच्छा. पण ती मुलगी या परीक्षेत नापास झाली तर तू तिला कायमचं विसरून जाशील असं वचन हवंय मला तुझ्याकडून. त्याची गरजच पडणार नाही. कारण आरोही सगळ्याच दृष्टीने परफेक्ट आहे. मी तिच्यासाठी माझा जीव सुद्धा पणाला लावू शकतो.